नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे रविवार दिनांक 2 ऑगस्ट 2026। मित्रांनो, आज राज्यामध्ये कोणकोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे, कोणत्या ठिकाणी पाऊस कमी होणार आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या डिजिटल शेतकरी YouTube चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आता चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते देखील आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, आज आहे 2 ऑगस्ट 2026। आज या ठिकाणी मित्रांनो मराठवाड्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो। आपण स्क्रीनवरती बघू शकताय नांदेड, परभणी, हिंगोली, जालना तसेच छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव या मराठवाड्याच्या 5ही जिल्ह्यामध्ये मित्रांनो भाग बदलत आपल्याला काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे। तसेच विदर्भामध्ये जर पाहिलं मित्रांनो, विदर्भामध्ये आपल्याला भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर तसेच यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर या संपूर्ण मित्रांनो विदर्भाच्या 11ही जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। जास्त काय मित्रांनो पावसाची शक्यता नाही, परंतु मध्यम त्या हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला या ठिकाणी सुद्धा देखील पाहायला मिळत आहे। तसेच या ठिकाणी जर आपण पाहिलं जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी झालेला आहे। तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहिलं मित्रांनो तो पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर, सोलापूर शहर या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळतोय। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मित्रांनो पावसाचा जोर आपल्याला कमी पाहायला मिळतोय। तसेच रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर या कोकणपट्टीच्या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। एकंदरीत मित्रांनो आज संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर या ठिकाणी मराठवाड्यामध्ये चांगला पाऊस पाहायला मिळतोय। तसेच विदर्भामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय, तर कोकणपट्टीमध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे। मित्रांनो, हवामानामध्ये अचानक बदल होत असतात, आपण आपल्या डिजिटल शेतकरी YouTube चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो। धन्यवाद।